नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. आमच्या खूपच खेडा गावामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. मॅडम तुम्हाला आहे ना खरंच मी लय आशेने बोलवले बरं का इथं. बरं काय झालं माहिती आहे का, आमच्या गावामध्ये आहे ना लय समस्या आहेत पण त्याच्यात कुणी लक्ष घालायलाच तयार नाही. अहो एवढे नेते आहेत पुढारी आहे पण एक जण बी डोकं देत नाही त्यात. बरं पण असल्या कसल्या समस्या आहेत तुमच्या? कसल्या समस्या म्हणजे अहो मॅडम तुम्ही मला सांगा, आज आपण काय म्हणतो आपला देश लय पुढं गेला आहे, आपण चंद्रावर पाऊल ठेवलं आहे, आपण प्रगती केली आहे. नाही त्याचा अभिमान आहे बरं का आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना. पण आमच्या गावात साधे रस्तेसुद्धा नाही हो. आणि राहिला विषय लाईटीचा, अहो शहरामध्ये 1 मिनिटसुद्धा लाईट जात नाही आणि आमच्या इथं 1 दिवससुद्धा टिकत नाही. बरं ठीक आहे चला, घरात लाईटी नसल्या आम्ही करून घेऊ काहीतरी. पण शेतात अहो शेतकऱ्यांना फक्त 8च तास लाईट आहे आणि बाहेर MIDCमध्ये 24 तास कंपन्यांना लाईट आहे. मग शेतकऱ्याबरोबर असा दुजा भाव का हो? बरं 8 तास असू द्या पण कधी कधी रात्रीची सुद्धा लाईट असती. आता तुम्ही मला सांगा, आपण चालताना रस्त्याने इचू दिसला तरी त्या वाटेने जात नाही आणि शेतकऱ्यांना आम्हाला रानात अहो बिबटे आहेत तरीसुद्धा आम्हाला रातचं पाण्याला जायला लागते. बरं पण कसं आहे दादा, ह्या तुमच्या ज्या समस्या आहेत ना त्या अगदी किरकोळ आहेत हो. ह्या प्रत्येक गावागावातल्या समस्या आहेत. मला आहे ना अशा चांगल्या समस्या पुढे मांडायच्या आहेत, म्हणजे चांगल्या न्यूज कव्हर करायच्या आहेत. ह्या आपण नंतर बघूच. पण तुमच्या त्या समाजसेविका नाही का नाजुकाताई, नाजुकाताईची मला मुलाखत घ्यायची आहे स्पेशल. अहो काय त्या नाजुकाताईंचं बघता तुम्ही, त्यांचं म्हणजे आहे ना समाजसेविका मानायला आहेत. त्या आहेत कुठल्या तरी नेत्या आणि त्यांचं म्हणजे काय माहिती आहे का, असं न्यूज चॅनल दिसला का नुसतं ओरडून बोलायचं, एखाद्या पुढाऱ्याला शिवी घालायची, मग त्यांनी त्यांना शिवी द्यायची, मग ह्यांची भांडणं तसंच चालू राहते. ते कशाला दाखवत बसताय तुम्ही? अहो दादा, इथेच तुमचा गैरसमज होतोय. अहो आम्हाला हेच तर दाखवायचं असतं. अहो लोक भांडलेच नाही, एकामेकाला काही बोललेच नाही आणि चर्चा झालीच नाही तर न्यूज बनेल कशी आणि आमचा न्यूज चॅनल चालेल कसा? अहो आम्हाला आमची TRP सांभाळावी लागते दादा, त्यामुळे असल्या न्यूज कव्हर कराव्याच लागतात. मी तर म्हणते ह्याच न्यूज कव्हर कराव्या लागतात आम्हाला. बरं ते सगळं तुम्ही करा पण शेवटी आमची तरी बातमी लावताना छोटीशी. बरं बघू ते आपण, शेवटी आपण बोलू त्याच्यावर आणि घेऊ ते पण. ठीक आहे चालतंय चला. पण मॅडम तुम्ही ते तसलं ते माईक नाही आणला मोठा? सांगते तुम्हाला, चला. या मॅडम. हो पण दादा, हां तुम्ही इकडे कुठे घेऊन चाललात? तुमच्या नाजुकाताई तर ऑफिसला असतील ना? हो नाही, आत्ता आहे ना ह्या टायमिंगला आहेत का नाजुकाताई त्यांच्या फार्मवर जातात. तिथं त्यांनी इंग्लिश कुत्री पाळल्यात, बदकं आहेत, घोडे आहेत. अच्छा अच्छा, हां. म्हणून होय. ठीक आहे, काहीच हरकत नाही. गावात कसं आहे माहिती आहे का, लेकिल बिलबी झाली असती लोकांची. बरोबर बोललात. म्हणून म्हणलं इकडं कवर विचारलं ते तुमचं. चालतंय, ते पण चालेल. चला. आपण तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं माझ्या. आता काय? अहो ते तसलं दांडकं कुठं आणलंय बोलायचं तुम्ही? तुम्ही मगासपासून त्या दांडक्यावरच अडकलात का काय? अहो ते दांडकं गेलं आता, तो होता जुना जमाना. आता हे आले छोटे माईक. हे कसं धरायला पण सोपं आणि बोलायला पण सोपं. म्हणजे मी बोललेलं सगळं ऐकू येते का त्यात? बोलून तर बघा. हॅलो हॅलो चेक चेक. सगळं रेकॉर्ड होईल बरं का तिकडे. बरं आहे बरं आहे. चला. आमच्या जत्रेतल्या तमाशाला आता हेच आणायला होतं लोकांना. हो बिंदास आणायला लावा. असे थोडाफार चेंज झालाच पाहिजे की नाही? तेवढं आमचं फक्त समस्यांचं सांगताना तुम्ही नक्की. अहो करू आपण, आधी नाजुकाताई. चला या इकडे. चला. अय गण्या, अरे चल ना लवकर बाबा. हा काय तुम्हाला अय चल आण भांड्या तिला. हा का पप्प्या घेत बसवतो त्या पप्पीच्या आता? तुमच्या तर ना खरं काम. नमस्कार नाजुकाताई. नमस्कार. तुम्हाला म्हणलं होतं ना माझ्या ओळखीच्या पत्रकार आहेत, हा हा त्या तुमच्या मुलाखत घ्यायची म्हणते ती. अच्छा अच्छा. हो. नमस्कार ताई. नमस्कार. आधी सांगायचं ना रे तुझ. बरे आहात आपण? आपण इथे मुलाखत घ्यायची? हो हो चालेल ना इथे. हो. तर नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण आलेलो आहोत समृद्ध आणि छान अशा सुंदर अशा खूपच रेडा या गावात. हा तर खूपच रेडा नाही हो, खूपच खेडा, खूपच खेडा. तर आज आपण आलेलो आहोत खूपच खेडा या गावात आणि आज आपल्यासोबत आहेत या गावातील सुशिक्षित, सुसमृद्ध, सुसंस्कृत आणि सुंदर अशा
राजकीय नेतृत्व असणाऱ्या नाजुकाताई. नाजुकाताई, आपलं कभी आर कभी पार या न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बरं बरं, थँक्यू सो मच. थँक्यू. तर ताई, मला सध्या विचारावंसं वाटतं की आत्ता जे राजकीय पक्ष जे चाललेला आहे किंवा आपण म्हणू शकतो राजकीय नेते एकामेकाला उत्तर प्रत्युत्तर देतातच, पण सोबतच शिवीगाळसुद्धा करतात, एकामेकांना शिव्या देत बसतात. आपल्याला काय वाटतं, हे करणं योग्य आहे का? त्याचं काय आहे ना, मी खूप सुसंस्कृत सुशिक्षित घरातनं आलेली आहे आणि शिवीगाळ करणं हे माझ्या तरी मतांशी म्हणजे पटतच नाही आहे. मला हे माझं मतच नाही आहे की तुम्ही शिवीगाळ करून एखाद्याला खालूतर बोलणं, ते म्हणजे त्याचं काय ना, नालायकांना अक्कलच नाही हो. बिंडोक जातीचे एक नंबरचे बावळट आहेत, एक नंबरचे. असे त्यांना धुवा वाटतंय ना, घेऊन त्यांच्या मॅडम, त्यांच्या आईला सांगावंसं वाटतंय मला की तुम्ही असं नव्हतं शिकवायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, आता किती वेळ झालं ना, आपण इतकं व्यवस्थित बोलतोय, म्हणजे माझ्या तोंडातनं एकही असा अपशब्द निघलेला नाही आहे. बरोबर, शिव्या घालणं म्हणजे एकदम मूर्खपणाचं, नालायक, दलिंदर आपल्याला माहित नाही ना ते लोक कशी आहेत. जास्त न बोलणंच ठीक, योग्य. तुमचं म्हणणं अगदी पटलेलं आहे मॅडम मला. म्हणजे बघा ना, किती सुंदर नेतृत्व आहे तुमचं. अगदीच म्हणजे कधीच कुणाला काहीच असा अपशब्द बोलू नये. एकदम बरोबर बोललात मॅडम. आणि नंतर मला असं विचारावंसं वाटतं की तुमच्या अपोजिट पार्टीचे नेते म्हणजे पप्पू साहेब, तर पप्पू साहेबांनी आत्ताच तुमच्यावर जोरदार अशा टीका केल्या होत्या, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल? आता काय आहे ना, त्या पप्याला आहे ना, त्याला खरंच अक्कल नाही आहे. एक नंबरचा नालायक दळभद्री माणूस आहे. म्हणजे कसं मूर्ख माणूस आहे असं म्हणायचं होतं मला. आता तुम्हीच सांगा, आत्ता आमच्या ते काळूराम आहे, त्याचे वडील गेले. आता ते काही एकट्याचे वडील नव्हते हो, ते तुमच्या वडिलांसारखे होते, याच्या वडिलांसारखे, याच्या वडिलांसारखे. अहो माझे वडीलच म्हणा की, अगदीच माझे वडीलच होते ते. मी त्यांच्या मैतीला गेले, तिथे थांबले, दुसऱ्या दिवशी जाऊन विचारपूस केली, सगळं केलं. पण हे पप्या, अहो हे पप्पू शेट तिथं आलेसुद्धा नाही. तो असा मूर्ख नालायक माणूस आहे तो. आणि आता याच्या पलीकडची गोष्ट कशाला, आज सकाळीच सांगते, आज सकाळीच आमच्या सिंधीचा नवरा गेला. अहो सिंधीचा नवरा, काय नवरा तो, तिचा नवरा नव्हताच हो, तो त्या रखीचा नवरा होता, तो ह्याच्या आईचा नवरा होता, माझ्या आईचा नवरा होता, तुमच्या आईचा नवरा होता, तुमचा नवरा होता, माझ्याही नवऱ्यासारखाच होता. ताई त्यांना वडिलांसारखं म्हणे. हो, अच्छा, हो, नवऱ्यासारखं. म्हणजे तुम्हाला सांगते, अहो आपण लोकांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे हो. किती खरं बोलल्यात ताई, नाही का? म्हणजे किती आपुलकीची भावना आहे त्यांना सगळ्यांबद्दल. प्रत्येक माणसाने, प्रत्येक नेत्यांनी या ताईसारखं असावं. अशा समाजसेविका प्रत्येक गावाला लाभाव्या. पण ताई, ह्या गोष्टी तर आहेतच, पण आज मी आता या गावात फिरते. इतकं सुंदर गाव आहे तुमचं, समृद्ध गाव आहे तुमचं. बरोबर. इतक्या साऱ्या योजना तुम्ही आणल्यात कशा, आणि काय काय योजना तुम्ही पुरवल्यात? त्याचं काय आणायचं काय, म्हणजे आता या सगळ्यांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर ना, त्याच्यामुळे सहज शक्य झालं. अहो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, यानं सांगितलंच नसेल काही, बरोबर आहे ना? मला सांग भांड्या, गावात पाणी कुणामुळे? तुमच्यामुळे. गावातले शेत हिरवे कोणामुळे? तुमच्यामुळे. गावात असे मस्त आरशीशी घरं कोणामुळे? तुमच्यामुळे. गावात लाईट कोणामुळे? तुमच्यामुळे. गावातल्या लोकांचे उत्तम दर्जाचे लग्न कोणामुळे होत्यात? तुमच्यामुळे. गावातल्या लोकांना पोरं कोणामुळे होत्यात? तुमच्यामुळे. आ? अहो तुमच्यामुळे लग्न जमली ना त्यांची. हा, महत्वाचं हे. वा वा वा, काय काय नाही दिले मॅडमने आपल्या गावाला. खूप खूप कौतुक आहे तुमचं. तर हां, तर ताई, तुम्ही खूप सुंदर आम्हाला असा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि धडाकेबाज न्यूज आम्ही तुमच्या या इंटरव्ह्यूची करूयात. हां, तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आपलेही कभी आर कभी पार या चॅनलमध्ये कायम स्वागत आहे. बघत रहा कभी आर कभी पार. धन्यवाद. चला. बघितलं का मॅडम तुम्ही? काय? अहो कशी होती ती नाजुकाताई? हां, म्हणली मी सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे, आणि तीच दणादण शिव्या देत होती. अहो दादा, आम्हाला हेच तर पाहिजे. आता कसं आहे, नाजुकाताई जे काही बोलली ते सगळं लगेच टी व्हीवर जाणार आणि ही न्यूज आम्ही विरोधकांना दाखवणार त्यांच्या. मग काय पेटून उठतील ना.
नाजुकाताई त्यांच्या विरोधकाबद्दल काय बोलल्या आणि विरोधक मग नाजुकाताईला बोलायला सुरुवात करतील. आपल्याला हेच तर पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. बरं आहे तुमचं, म्हणजे कोंबड्यांची झुंज लावून देतात तशी लावून देताय तुम्ही. करावं लागतं. बरं माझं ते बरं ते बघू आपण. आणि हे काय हो इकडे? काय ते शेळ्या आहेत आणि ते रवे आहे आमच्या गावातला. 3 करडं झालती त्या शेळीला. 3 करडं? अहो ही तर खरी ब्रेकिंग न्यूज आहे. चला मला घेऊन तर चला. चला चला. अरे कुठून? न्यूज चॅनलवाल्यांकडून. अरे कुठून? न्यूज चॅनलवाल्यांकडून. अरे कुठून? अरे खरंच बाबा न्यूज चॅनलवाल्यांकडनं. खोटं बोलायचं नाही. नाही रे बाबा, ती बातमी देणारीच आहे. हा का? अहो चाललंय काय? अहो ते इंस्टाग्रामवरले रील बघत असतोय ना, त्याच्यामुळे ते असं कुटुंब कुटुंब करायला लागलंय. अच्छा अच्छा बरं बोलू मी? हा बोला बोला. काय रवी, मॅडमनी आता आता तुझ्या शाळा बघितल्यात, त्या म्हणल्या चांगला युवा उद्योजक दिसतोय. त्यांना तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. माझा? हां तर दादा नमस्कार. नमस्कार. ह्या दादांनी मला सांगितलं की तुमच्या शेळीला 3 करडं झाली म्हणे. साधी सुधी का व्हायरल आहे झाले तर? अहो पण कसं काय शक्य आहे, एका शेळीला एकाच वेळेस 3 करडं? होऊ शकतात ना. अहो पण असं काय केलं तुम्ही? अहो काजू बदाम पिस्ता मरणाचा खुराक खाऊ घातलाय तेव्हा झालेत. अहो आणि तिला तिचं ते दूध 3 करडांना पुरतं का? तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. 2 पेत्यात कस तरी, पण तिसऱ्याचं लय हाल होतात. मग आम्ही पाजतो हां बाटलीनी. अच्छा असं आहे का? आणि काय तिची ती 3 करडं कुठे आहे तो? अतिदक्षता विभागात ठेवलेत ICU मध्ये. लय काळजी घेतो आम्ही. बाप रे बाप. नाही पण खरंच हा म्हणजे ब्रेकिंग न्यूजच झाली ही तुमची. हा आणि काय व्हायचं नाव काय? छान दिसते. हे बघा, ही जी पांढरी आहे ना, हां. ही करीना. अच्छा. आणि ती जी आहे ना, ती करिश्मा. वा 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 मस्त, खूप चांगली बातमी सापडली बरं का आम्हाला. ऋतिक चारायला गेलाय. हा? अच्छा ओके बरं आणि मी काय म्हणते, आता सध्या तुमचा हा उद्योग चांगला चाललाय, पण याच्या आधी तुम्ही काय करत होतात? ह्याच्या आधी सांगत लागन. सांग सांग. मॅडम, ह्याच्या आधी मी चोर होतो. चोर होतात? हो. अहो म्हणजे तुम्ही चोरी करायची? लय मोठ्या. अहो म्हणजे तुम्ही ह्या गावात चोरी करायची? या गावात कसली करतोय चोरी? पलीकडच्या गावात. पलीकडच्या कशाला? या गावात पण केल्याच असतील की. या गावात लय मोठा लॉस झाला माझा. मागच्या वेळेस एकदा चोरीला गेलो होतो. एका बाईचं असं मंगळसूत्र ओढून आणलं. जसं मंगळसूत्र धरलं तशी ती बाई वळून बघितलं माझ्याकडं. मला म्हणती, अहो दाजी काय तुम्ही? बघितलं का? सगळे पाहुणे रावले ना. नाही करतायत चोऱ्या आपल्या गावात, म्हणून मग दुसऱ्या गावात. पण आता करताय का? नाही अहो आता सोडलंय हो सगळं. तेच म्हटलं, आता जर चोरी करत असाल तर मग हा न्यूज आपली पुढे चालली आहे. म्हणजे सगळ्यांना दिसणार आहे का? ऑब्विसली दिसणार आहे. हो नका टाकू. ते आधीचं टाका, हे पुढचं चोरीचं नका टाकू. बरं तुम्ही म्हणताय म्हणून बरं का. आपण आता सुटलेत ना चोऱ्या. हा ठीक आहे. तुमची ही न्यूज खरंच ब्रेकिंग वाटली मला आणि आम्ही पोहोचवतोय पुढे. ठीक आहे. आपला बुकड टॉप क्वालिटीचा होता ना. अच्छा म्हणून 3 करडं झाली. वा असं पण असतं. बरं झालं सांगितलं. तर चला धन्यवाद दादा, खूप छान वाटलं. निघायचं दादा? येत जा अधूनमधून. आयला चांगलेच झळकणार आहे तुम्ही दोघी. बघा असे 3 दिल्यावर टी व्हीमध्ये येते, कळलं का? चल मॅडम, हां मी काय म्हणतोय, तुमचं आता बाकीचं झालं असेल हां तर आता घेऊ ना आपण त्या गावच्या समस्या. अहो तर घेऊच की दादा. आपण बाकीच्यांच्या बऱ्याच मुलाखती घेतल्या, पण तुम्ही काय करता ते मला सांगितलंच नाही. काय नाही, शेती करतो मी आणि 2-4 गाय आहेत माझ्या. गाय आहेत तुमच्याकडे? अहो दादा कधी सांगायचं तुम्ही हे? अहो तुम्ही यशस्वी दुग्ध व्यवसायकार आहात, मग तुमची मुलाखत आधी घेतली पाहिजे. अहो मॅडम, हे एवढं मोठं काही नाही आहे. 4 गाया पाळल्या म्हणजे आम्ही लगेच यशस्वी दुग्ध व्यावसायिक झालो असं नाही होत त्याचं. अहो तुमच्याकडे गायी आहेत, शेती आहेत म्हणलात,
मग अजून काय लागते? अहो आमच्याकडं गाई असली, शेती असली, आता दुधाचा व्यवसाय करतोय म्हणून मी यशस्वी नाही झालो. माझ्या दुधाला डेअरीत जाईपर्यंत बाजार किती राहील ते मला माहिती नाहीये. अहो काय नाही त्यात एवढं. बरं बरं, पण आपण एकदा तुमची मुलाखत तर घेऊ. हां, मी मदत करेल तुमच्या समस्या मांडण्यासाठी, पुढे पोहोचवण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. हां तुम्हाला मुलाखत पाहिजे ना? हां चला देतो मी. अशी मस्त तिखट मीठ लावून मुलाखत घेऊ आपण. हां चालेल. चालतंय, चला. हो. वा, गोठा तर मस्तच आहे आणि गाई पण भरपूर आहेत. छान. तर चला मुलाखत घेऊया तुमची. हां चालतंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर जनता, तुमचं स्वागत आहे आमच्या कभी यार कभी पार या न्यूज चॅनलमध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत आपले सचिन दादा आणि आपण आज आलोय त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांची मुलाखत घ्यायला. तर चला विचारूया काही प्रश्न. नमस्कार दादा. नमस्कार. दादा मला सांगा, ह्या गाई कुणाच्या आहेत? कोणती, लालवाली की पांढरीवाली? लालवाली. ती माझी आहे. आणि पांढरीवाली? ती पण माझीच आहे. बरं बरं. ही गाय काय खाते? कोणती, लालवाली की पांढरीवाली? लालवाली. तिला साठी बघा घास, कडबा आणि मका. बरं, आणि पांढरीवाली? तिच्यासाठी पण घास, कडबा आणि मका. बरं. तुमच्या ह्या गाई मारतात का? कोणती, लालवाली की पांढरीवाली? लालवाली. नाही, ती नाही मारत. पांढरीवाली? ती पण नाही मारत. बरं, तुम्ही ह्या गाईंना बांधता कुठे? कोणत्या, लालवालीला की पांढऱ्यावालीला? दादा, लालवाल्या गाईला. तिला हे काय मागं गोठ्यात. आणि पांढऱ्यावाल्या गाईला? तिला पण मागं गोठ्यात. अहो दादा, काय चाललंय तुमचं? मी मगासपासून तुम्हाला क्वेश्चन करते आणि तुम्ही वारंवार तेच उत्तरं देताय. अहो मॅडम, तुम्हीच म्हणले ना चटकदार, खुसखुशीत, मसाला लावून पाहिजे. म्हणजे? म्हणजे मी तुमच्याच भाषेत उत्तर दिलं मॅडम. कसं आहे माहिती आहे का, आता तुम्हाला ह्या गावात मी घेऊन आलो होतो आमच्या मुख्य अडचणी, प्रश्न समजून सांगायला, पण तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही बसले आमच्या त्या नाजुकाताईंचा मुलाखत घेत. आणि काय बोलली ती बाई, तुम्हाला कळलं नाही मला कळलं नाही, ज्याला काय अर्थ नव्हता. आणि नंतर कोणती बातमी दाखवली तुम्ही? ब्रेकिंग न्यूज, शेळीला 3 करडं झाली. दादा, तुम्हाला कळलंच नाही. आम्हाला तशा चटपटीत बातम्या दाखवाव्याच लागतात. त्या दाखवल्याच नाही तर लोक आम्हाला बघतील कशाला आणि आमच्या चॅनलची TRP वाढेल कशी? सांगा बरं. एक सांगू का मॅडम तुम्हाला, लोक तुमचा चॅनल बघतात ह्यो बातम्याचं चॅनल म्हणून नाही, मनोरंजनाचं चॅनल म्हणून बघतात. अहो थोडंफार तरी तुम्हाला भान पाहिजे तुम्ही काय दाखवताय काय नाही. एखादा माणूस एक शब्द बोलला, राजकीय नेता, आणि दुसऱ्यांनी त्याला उत्तर दिलं, 24 तास तुम्ही तेच दाखवताय. अहो त्याने आमचं काय कल्याण होणार आहे का, काय भलं होणार आहे का? मला सांगा, तुम्ही एखादं घबाड घोटाळा उघडकीस आणला, 1 दिवस अख्खं ते बातम्या दाखवत बसता, पण त्याच्या शेवटपर्यंत चौकशी कधी लावली आहे तुम्ही? कधी जाब विचारलाय ह्याचं पुढं काय कारवाई झाली? त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही. अहो 2-2 हजार किलोमीटरवर कुठला देश आहे त्याचं युद्ध चालू झालं की तुम्ही इकडं बिंबीच्या देठापासून वरडता, युद्ध चालू झालं, युद्ध चालू झालं. अहो त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे? इकडं आम्ही शेतकरी रोजच लढाई करतोय ना. आमची लढाई कोणाविरुद्ध? या जंगली जनावरांविरुद्ध, आडत्यांविरुद्ध, दलालांविरुद्ध, शेतीमाल न देणाऱ्या लोकांविरुद्ध. कधी तुम्हाला हे नाही दिसलं का हो, स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली पण शेतकऱ्याला मालाला अजून बाजार फिक्स नाही म्हणून? तुम्हाला हे नाही माहिती का की शेतकरी लाईट कुठून आणतो, त्याला किती वेळ लाईट मिळते? पण तुम्ही ते नाही दाखवणार. तुम्हाला हेच पाहिजे ना, नुसतं भांडणं लावायची एकमेकांची, द्या बातम्या, मोठं म्युझिक टाकायचं मागं. अहो ज्या देशांच्या बातम्या तुम्ही दाखवताय त्यांना आपल्या घेणं देणं तरी आहे का? दादा बरोबर बोललात. अशा बऱ्याच समस्या आहेत गावामध्ये ज्या खऱ्या अर्थाने आम्ही कव्हर केल्या पाहिजे आणि हे मुद्दे पुढे मांडले पाहिजे. आत्ता पटतंय मला तुमचं. मला माफ करा पण जरा उशीर होतोय, पण मी तुमच्या समस्या नक्कीच न्यूज चॅनलला दाखवेल. चालते.
चला मग. चला, धन्यवाद.